दीपक दयात संपर्क दीपक दयात चला बिफा जरा घाई करा. एक चांगली मॅच मैदान शात मध्ये रंगती आहे. पालघर जिल्हा आणि वसई तालुक्यातील दोन टीम आमने सामने भिडताना आज वाढतो मैदान पाहू शकाल. एका साईडने प्रताप अँड टीम टिवरी तर एका साईडने पाहिलं तर टीम पाहू शकाल आकाश यांच्यामध्ये होते दोन युद्ध. यानंतर टीम मारणारे आपला कर्णधार आणि वडगर दीपक दयात टीम टिवरी आपला प्रतिनिधी प्रताप 12वा खेळाडू. धर्मवीर प्रतिष्ठान चांदी ग्रुप अर्नाले संघाचा कर्णधार आणि टीम वडगर टॉस करण्याकरता पोहोचा टॉस बॉक्स मध्ये. मॅचच्या दिशेनं एक बेधुंद लढा एक क्रिकेट विश्वातील बेधुंद मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. महाराष्ट्रातील अनेक खेळाडूंमधला आणखीन एक दिग्गज खेळाडू ओल्ड इज गोल्ड प्रतापला मी पाहतोय जो मात्र यावेळी क्रिकेटच्या भूमिकेत मॅच ऑन बॉलिंग मार्क वरती आहे. प्रवीण आपण पाहू शकतो नक्कीच गोलंदाज दिनेश पाहतोय. सिद्धेश आणि दक्ष जोडी मैदान शात मध्ये मेंटेन पॉवरची पहिली 6 चेंडू बॉलिंग क्रमांकवरती असताना पाहायला मिळतात. उद्याचा अंतिम पाहू शकाल अंतिम दिवस. पहिल्या दिवसामध्ये नांदणी 11 नांदणी, दुसऱ्या दिवसामध्ये पाहिलं तर टीम आपण पाहू शकाल की म्हातेरेपाडा आणि तिसऱ्या दिवसामध्ये धाणीव वॉटर बॉल. पहिला बॉल मात्र फ्लॅटेड हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला. सरळ चेंडू जर पाहिलं तर त्या ठिकाणी व्हाईट बॉल. संख्या अति स्वरूपानं पंचांच्या हात 2 समांतर आणि धाव मात्र अवांतर पाहायला मिळते 1 या धावसंख्येवरती. 5+1 अशा 2 धावा. सावली क्रिएशन लाईव्ह नेते आपला नेक्स्ट बॉल अगेन तैयार. बॉलिंग पाकवरती परफेक्ट बॉल. थोडस मात्र फलंदाज शपून खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ मात्र लेग स्टिकला थोडस मात्र मिस करत असताना लेग बाय सुरमन पाहू शकाल. पण समोर मात्र प्रवीण दर्शवताना एक धाबीने धावसंख्या फलकावरती पाहते मध्ये 3 या धावसंख्येवरती. धर्मवीर प्रतिष्ठान चांदी ग्रुप आणणारे आपला कर्णधार. नेक्स्ट मॅच मित्रांनो वेळ घेऊ नका कारण आज फायनलचा दिवस आहे. 2:38 परफेक्ट होतात. यानंतर कुठेतरी मात्र तुमची शकात पाहिलं तर कपात केली जातील. कमी ओव्हर्स मध्ये कमी बॉल तो खेळला जाईल. यावेळी चांगला स्ट्रोक वॉट बॅटिंग सरळ चेंडू मात्र क्लास डाय फटका मास्टर माइंड सरळ मात्र चेंडू निघून झाला दन दन करत एक देखना फटका. 4 धावा आणि 4 धावांनी धावसंख्या फरकावरती आहे 7 या धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक फर्स्ट आपण पाहतोय. दिनेश बॉलिंग मार्क वरती आता टीम जर पाहिली तर आकाशी कडनं आणि बॅटिंग मध्ये पाहिलं तर टीम टिवरी कडनं आणि बॅटिंग मध्ये पाहिलं तर आकाशी कडनं दोन्ही बिग बॅटर एका साईडनं सिद्धेश आणि दक्ष पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं एक चांगली बॅटिंग मैदान शॉट मध्ये होताना पण पाहायला मिळते. बॉलिंग मार्क जर पाहिलं तर थोडंसं मात्र यावेळी सात या धावसंख्येवरती. धर्मवीर प्रतिष्ठान चांदी ग्रुप अर्नाले एका साईडनं लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन पाहतोय. एक चांगली मॅच मैदान शातमध्ये पाहू शकाल. आज मात्र 31 डिसेंबर 2024 पर्व पाहतो. अंतिम दिवसामध्ये अंतिम क्षणामध्ये काही सेकंद काही तास काही मिनिटं मात्र बाकी आहेत.
एक सिंगल, त्याहून जास्त काही मिळणार नाहीये. मैदानात पाहू शकाल शेडू द्यायचा आहे. टीम मारणारे आपला कर्णधार टॉच करण्याकरता धावली बॅकवर्डचा पॉइंट फटका शेडू मध्ये सरला लंब कार्पेट ऑन साइड डीप मध्ये 30 सर्कल कॉल करत असताना मात्र एकच धाव येते. एकूण जास्त काय मिळणार नाहीये. स्कोर कार्ड जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती पाहतोय 9 या धावसंख्येवरती. म्हणजे कसं पाहू शकाल की टीम दीपेश मूर्ती टिवरी जी मध्ये फील्ड करते म्हणजे टॉस आणि आगाशी शनिदेव कृपा पाहतोय जी मध्ये बॉलिंग मार्क वरती चांगली चकमक पाहायला मिळते मैदानाच्या शात मध्ये. एक गाव स्पर्धा पाहतोय अंतिम दिवसामध्ये. 9 रन ऑन कार्ड आपण पाहतोय विदाउट विकेट लॉस पाहायला मिळते. और बारचा यश मात्र प्रताप त्या ठिकाणी मिसफील्ड करतोय. फेकी आली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक चांगला खेळाडू मैदान शात मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रताप ज्याचं नाव अनेक वर्ष जर पाहिजे खेळाडूने टेनिस विश्वाला दिलीत. एक गाव क्रिकेटला देखील दिलीत. ओपन स्पर्धेमध्ये युवा कडनं देखील खेळताना पाहायला मिळाला. तो जजमन मैदान शात मध्ये पुनश्च 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळतोय. षटक अबद्दल पहिलं या ठिकाणी मात्र 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती पाहतो फक्त 10 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल अंतिम बॉल यावेळी मात्र जोरदार अपील दार फेटाळताना पंच प्रवीण पाटील उर्फ सोन्या डाकिवली. अनेक वर्ष क्रिकेटचा अनुभव. षटक पहिलं कंप्लीट झाले. स्कोर कार्ड फलकावरती पण पाहू शकाल विदाउट लॉस अँड टीम अबद्दल पाहिली तर आगाशी शनिदेव कृपा धावसंख्या फलकावरती फक्त 10. अजूनही 12 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. नेक्स्ट बॉलर बॉलिंग के मार्क पर दिया गोलंदाज शुभम. अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. टिवरीकडे यावली वाड स्टोक्स स्वागत केलंय. 9 चेंडू आणि षटकार 7 धावा. स्वैग से करेंगे तुम्हारा स्वागत. हे गेंद भी ऐसी थी. सर्वत्र ऑन साइड ला फेकून दिलाय. एक दर्जेदार स्टोक्स. पॉवरफुल ब्युटिफुल अँड सक्सेसफुल अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते या मॅच मध्ये आपण पाहतोय.
यार आपल्या पॉलिक बाकूची पाहू शकाल धावसंख्या वेगाने वाढती यावेळी अटॅक पण पाहू शकाल मात्र यावेळी वन बाउन्स पहिला बॉल ज्याला खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली एक चांगली गोलंदाजी मैदान शतक टिवडीकडनं पाहू शकाल मिस्टर शुभम त्याचं नाव आहे धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचती शिंदे कृपा आगाशी 17 या धावसंख्येवरती क्रिकेट पासून कुठेतरी मात्र रायगड पुणेकर आणि डोंबिवली कल्याणकर मात्र बैलगाडा शर्यतीमध्ये पोहोचलेत तशीच मात्र या विभागातील सातत्याने अनेक वर्ष पारंपरिक आणि मात्र खऱ्या अर्थानं ज्या गावाचं नाव आहे केल्टन या ठिकाणी मात्र 14 जानेवारी तुम्हाला मात्र त्या ठिकाणी मात्र झुंज आपण पाहणार आहोत जी नक्की 14 जानेवारी हा दिवस मात्र केल्टन या गावामध्ये पाहायला मिळणार आहे नवीन वर्षामध्ये सूचना आमच्या पोहोचती आहे उल्हास झाटे यांच्याकडनं जगदीश झाटेकडनं तर मागच्या दिशेनं षडक दुसरं बॉलिंग मार्क वरती या ठिकाणी फक्त 2 चेंडू फेकून धावसंख्या फलकावरती जर पाहिली तर आपण पाहतोय 21 या धावसंख्येवरती नेक्स्ट बॉल तयार टिवरीच्या विरोधात मात्र आगाशी व्हॉट अ बॅटिंग परफेक्ट ॲज अ डाऊन हिअर ॲज अ बॉडी क्लिअर डिफरंट मधला हा मात्र दर्जेदार स्ट्रोक्स 4 धावा आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचते फलकावरती 25 या धावसंख्येवरती धर्मवीर प्रतिष्ठान चांदी ग्रुप आणणार आहे तुम्हाला अंतिम पुकार आहे टॉच करण्याकरता नाहीतर फक्त 1 ते 2 ओव्हरची मॅच असेल आज फायनलचा दिवस आहे टीम वडगर आपला कर्णधार लावली चांगली फलंदाजी डीप मध्ये खेळायचा प्रयत्न केला डाऊन ढेकलणं पाहू शकाल षटक क्रमांक पाहू शकाल 2 लावली मिस होती बॉल किती शेवटचा बॉल 5 चेंडू धावसंख्या फलकावरती 29 चांगल्या पद्धतीने धावसंख्या फलकावरती आगाशीने लावली आहे टिवरीच्या विरोधात अजूनही षटक मात्र बाकी आहे थोडं स्पीड अप करा लास्ट बॉल यावेळी मात्र सेटला ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय डाऊन हिअर पाहू शकाल फलंदाज पाहू एक सिंगल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न यस नो मध्ये 2 धावा देखील कंप्लीट 12 चेंडूचा खेळ अखेरीस कंप्लीट झाला पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या जाऊन टीम मात्र शिंदे कृपा आगाशी आपण जर पाहिली तर 31 धावसंख्येवरती शेवटचे 6 चेंडू बॉलिंग मार्क करतील त्याआधी पाहू शकाल नक्कीच नेक्स्ट मॅच एका साईडनं अर्नाले च्या विरोधात पाहिलं तर टीम वडगर यांच्यामध्ये नाणेफेक झाली आहे अर्नाले धर्मवीर प्रतिष्ठान चांदी ग्रुप हेमेंद्र खरत आणि निलेश दादा यांच्या अनुषंगाने संकल्पना टीम मात्र अर्नाले या स्पर्धेत खेळती आहे
3 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या इनिंग मधील पहिल्या फेरीतील सर्व मॅच 3 ओव्हरच्या असतील आणि दुसऱ्या फेरीतील मात्र प्रत्येक मॅच 2 ओव्हरची असेल मित्रांनो. कारण तुम्ही उशिराने स्पर्धेत दाखल झालात. 1 ते 2 तुम्हाला येण्याकरता वाजतात आणि त्यात पाहू शकाल की कुठेतरी षटक आणि बॉल्स कपात केली जातील. लेजंड ऑफ टेनिस बॉल आपण जर पाहिलं तर पालघर आणि बोईसर विभागामधनं ज्या खेळाचा पाहू शकाल मैदान 7 मध्ये प्रताप लास्ट वर्षामध्ये पाहिलं होतं. गेल्या वर्षामध्ये या खेळाडूला मैदान 7 मध्ये बॉलिंग मार्कवरती ब्रेक ऑन मारा पाय मिळेल. नो डाऊट डोळे झाकले तरी मात्र गोलांचं नाव काही पाहू शकाल. कारण फक्त 2 ते 3 पावलं चढणं ह्या गोलांचा असतो आणि मात्र एका साईडनं जर पाहिलं तर ब्रेक करतोय चेंडूला. कुठेतरी हॉफ ब्रेक कुठे लेग ब्रेक पाहू शकाल. पहिलाच 21 धावसंख्या फलकावरती पाहिली तर पाहायला मिळते 32 धावसंख्येवरती. मॅच मध्ये प्रेक्षकांना पाहू शकाल टिवरीच्या वरती आगाशी त्यांच्यामध्ये पाहतोय 32 धावसंख्या. या मुवमेंट मध्ये या वातावरणामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल. स्कोर पाहू शकाल. लास्ट रगीन शेवटचे 5 चेंडू. सेकंड बॉल बॉलिंग तयार पुन्हा प्रताप पाहू शकाल. वाड स्टोक्स वेट वॉच बॅकफुट जाऊन खऱ्या अर्थानं मात्र पंच केलाय आणि सरळ चेंडूला मात्र टायमिंग न फेकून दिलाय. सरळ मात्र आउट ऑफ द पार्क बेमिसाल टायमिंग आणि सरळ मात्र 6 धावा प्रतापवरती यावेळी अटॅक केलाय. फलंदाज आपण स्ट्रायकर एन वरती पाहतोय. दक्ष ज्याचं नाव आहे खऱ्या अर्थानं नेत्रदीपक आणि दक्ष म्हणतात खऱ्या अर्थानं त्या नावाचं उत्तर पाहायला मिळतंय मैदान 7 मध्ये आणि स्कोर कार्ड फलकावरती आहे 38. फ्लॅटेड चेंडू पंच दर्शवताना प्रवीण पाटील याचा व्हाईट बॉल. प्रताप थोडासा यावेळी प्रेशर मध्ये होते. कसं अनेक वर्ष प्रतापकडे खूप मोठा अनुभव आहे आणि तो अनुभव यावेळी मैदान शांत थोडस मात्र हे म्हणताना चुकी घडती आहे. संख्या 39 धावसंख्येवरती 39 रन्स ऑन गार्ड अब पाहतोय. यावेळी चांगला स्ट्रोक्स मात्र झेल झाला कॅरी. विकेटचा बदल दक्ष आपल्या परतीच्या प्रवासाला फर्स्ट विकेट डाऊन टीम आगाशी बॅक टू द डगआउट. येस डीजे. चार चेंडू संख्या फलकावरती जमवते टीम आगाशी 39. अंतिम 2 चेंडू प्रताप आपल्या पुण्याच्या बॉलिंग मागवते होते 5व्या बॉल करता. स्लाइस केलाय बॉलला हलक्या हाताने पुश ऑफ द टायमिंग. सरळ गली पॉइंटचा फटका. त्या ठिकाणी फक्त सिंगल मध्ये त्यात 2 धावा आणि 2 धावांनी स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते फलकावरती 41 धावसंख्येवरती. खूप चांगली मॅच आपण मैदानात पाहतोय. आगाशीच्या वर टिवरी आणि बॉलिंग क्रमांकवरती पाहिलं तर आपल्याला फलकावरती पाहायला मिळतात धावसंख्या. दोन धावा धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचती. षटक 3 कंप्लीट झाले. 18 चेंडू नंतर टीम आगाशी 43.
टीम चेने संपर्क साधा टीम चेने. कुणी मार्क कर दिया आशिष टीम आकाशीकडनं आणि टिवरीकडनं प्रसाद आणि प्रकाश ही जोडी मैदानच्या आतमध्ये जिंकण्याकरता 18 चेंडू विजयाकरता बनवायच्या 44 जमा. थोडं स्पीडअप करा पंच दोन्ही 3 वाजता अजूनही मात्र 2 मॅच कंप्लीट त्यानंतर मात्र सेकंड राऊंड आणि मात्र आज क्वालिफाय नाही खऱ्या अर्थानं फायनलचा दिवस आहे 31 डिसेंबर पाहतोय मैदान 7 मध्ये. वेलकम टू बॅक सेकंड इनिंग जिंकण्याकरता स्ट्राईकला फलंदाज प्रसाद ग्लासेला प्रकाश ही जोडी मैदानच्या आतमध्ये आणि बॉलिंग केमाक वर दिया गोलंदाज आशिष टीम आकाशीकडनं 18 चेंडू 44 धावांचं लक्ष ठेवून उतरले फील्ड करता मेंटेन पाऊलची पहिली 6 चेंडू बॉलिंग मार्कवरती पाहतोय. यावेळी पहिलाच बॉल स्वीटीचा प्रयत्न लगातो आबाद नाही तर बर्बाद होणे वाली गेंद ती ह्या आपण कारण टायमिंग हे मात्र प्रॉपर असणं गरजेचं आहे. तुमची शरीराची मुवमेंट जरी झाली तर त्याला मात्र क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये थोडंसं शफल जरी झाला तरी मात्र बॅट आणि बॉल मध्ये
हे मात्र संपर्क महत्वाचा आहे. पहिला चेंडू यावेळी मात्र सिंगल करता डिक्लेअर झोन मध्ये टिवरी संघाच्या फलंदाजी सुरुवात झाली आहे, जी मात्र एक सिंगल न स्कोर कार्ड फलकावरती 1 अजून 43 बनवायच्या. चेंडू द्या येणाऱ्या 17 चेंडूवरती कोणी मार्कवरती पाहू शकाल. गोलंदाज जमून पाहतो अशिक्षाचं नाव वाटते मागाशीकडनं. टीम मारणारे आपला निर्णय बॉल फर्स्ट क्षेत्र स्वीकारलाय. टीम मारणारे पुन्हा एकदा पाहू शकतो यावेळी मात्र वाईट बॉल. स्कोर कार्ड फलकावरती 1 नंबरती जाऊन फलकावरती मात्र 2 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल त्यानंतर वाईट बॉल 2 धावा आणि 1 बॉलची ताकीद दिली आहे पंच प्रवीण पाटील पाहतोय. यावेळी ब्लॉकरला अक्षरशः मात्र कनेक्ट केलाय. सरळ चेंडू मात्र ऑनसाइड चाललाय. डाऊनला पाहू शकाल एक सिंगल फक्त असेल त्याहून जास्त काय मिळणार नाही. आणि स्कोर कार्ड फलकावरती मात्र 3 या धावसंख्येवरती. शेवट पहिलं बॉलिंग मार्कवरती मेंटेन पॉबेचं प्रेक्षकांच्या माहिती करता आकाश आणि टिवरी मध्ये एक चांगली लढत पाहायला मिळते. 44 धावा इथनं बनवायच्या आहेत तर मात्र एक टफ फाईट नक्कीच पाहायला मिळेल. कारण फंद पाहू शकाल एका प्रसाद आणि प्रकाश जरी असेल तरी मात्र अजूनही चांगला बॅटर टीम टिवरीकडे मात्र अनेक वर्ष पाहिलेत. अजून मात्र प्रताप सारखा खेळाडू मात्र मैदान शास्त्रामध्ये येणं बाकी आहे. ती मगाशी तेवढं चांगल्या पद्धतीने मात्र अशीची गोलंदाजी पाहायला मिळते. नेक्स्ट बॉलिंग तयार. बॉलिंग मार्कवरती पंचांना पार करतोय. यावेळी स्लाइस केलंय बॉलला. पॉइंटचा फटका. क्रॅकिंग स्ट्रोक्स. सरळ चेंडू मात्र अलाउन द कार्पेट चेंडू स्टॉप होतोय. त्या ठिकाणी मात्र पाहिलं तर थोडस मैदान खराब आहे. थोडंसं सामा आणि 2 धावेनं धावसंख्या फलकावरती 5 या धावसंख्येवरती. 5 रन्स ऑन कार्ड आपण पाहतोय. 5 धावा फलकावरती काढवते मात्र विश्व आणि विश्वामधील एक क्रिकेटचा महत्वाचा खेळाडू ज्याने अनेक वर्ष मध्ये दिल्यात. सर्वांनाच माहिती आहे कारण 18% 99% मध्ये त्या खेळाडू सर्व चाहते असतात. मैदानच्या पाहू शकाल बॉलिंग मॅकवरती. यावेळी चांगला स्ट्रोक्स मात्र यावेळी मिसफील्ड. चेंडू सरळ मात्र दन दन करत याचं स्वीपरचं गॅरो बाणासारखा वेगवान तेजदार चेंडू मात्र चौकार. 4 धावा आणि 4 धावांनी धावसंख्या फलकावरती 9. पहिला चेंडू सिंगल नंतर वाईट सिंगल 2 आणि 4. फक्त आतापर्यंत 4 चेंडू फेकून झाले. धावसंख्या फलकावरती 9. 44 बनवायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 12 ते 14 धावा येणं गरजेचं होतं. 30 धावसंख्या रतीने मात्र टीम टिवरी प्रसाद आणि प्रकाशची मात्र इवन जोडी मैदानच्या आतमध्ये काम करते. ग्रामीण टेनिस पाहू शकाल ज्यामध्ये पाहू एका साईडनं आगाशी टीम्स पाहू शकत टिवरी तयार. पुण्याच्या स्ट्रेटला फॉल केला. चेंडू मात्र पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड दन दन करत करतो मात्र बॉडीला क्लिअर. काय दर्जेदार क्वालिटी. सायलेंट वायलेंट पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. शांतता खूप भयानक असते आणि त्याचं मात्र उदाहरण देताना प्रसादच्या बाट मधनं आदर प्रकारच्या बाट मधनं चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या फलकावरती 13. यावेळी ऑन साइड आणि मिड विकेटच्या डोक्यावरनं सर ब्लास्ट ऑफ द मोमेंट 1 बाउन्स हार्दिक कंप्लीट चौकार मिस्टर प्रकाशच्या बाट मधनं. आणि स्कोर कार्ड एका पाऊस षटकानंतर धावसंख्या फलकावरती आहे 17 आणि ओनली खतरा टीम टिवरीकडनं. अजूनही 12 चेंडू. धावसंख्या फलकावरती 17. गोलंदाज मार्कवरती आपण पाहतोय. सेकंड ओव्हर करता आकाश. शनिदेव कृपा आगाशी चौधरी मात्र दीपेश स्मृती टिवरी शांतपणे पाहायला मिळते. पहिला बॉल पाहू शकाल मात्र पंच दर्शवताना वाईट बॉल. संख्या एकेरीनं फलकावरती 18.
कुठेतरी मात्र जी धावसंख्या हवी होती पहिल्या षटकामध्ये 17 आल्या तेच खूप चांगलं पाहू शका प्लॅन केले की टीम मध्ये टेवरीनं कारण 13 ते 14 सरासरी असताना 17 धावा पहिल्या 6 चेंडू त्या पाहू शकता टेक्निकल शॉट यूज केलं मास्टरमाइंड शॉट पाहू शकाल 3 चौकार देखील आले ते मात्र प्रसादच्या बॅट मधनं प्रकाशच्या बॅट मध्ये पाहू शकाल यावेळी मात्र पुन्हा सीधा व्हाईट बॉल निशान गोलंदाजी बॅक टू बॅक जर पाहिलं दोन्ही चेंडू मात्र व्हाईट हतरले गेलेत आणि स्कोर कार्ड फलकावरती जाऊन बसते 19 या धावसंख्येवरती 12 चेंडू अजूनही मात्र बाकी आहेत 2 षटकामध्ये पाहू शकता कशा पण 24 रनचं टार्गेट कंप्लीट केले टीम मध्ये टेवरी स्टार्टअप खूप चांगला मिळाला आहे असं म्हणतात सुरुवात खूप महत्त्वाची असते आणि सुरुवात मध्ये मिळाली आहे कसं म्हणतात ना की तुमचं जर पाया मजबूत तुमची मात्र भिंत मजबूत तुमचं मात्र घर मजबूत असेल तर पाया मजबूत आहे पाल टीम टेवरीकडनं यावली चांगला बॉल आहे पण बाउन्स पाहू शकाल गुडलँड पण चेंडू हाईट दिली गेली डॉट पाहायला मिळतोय हा टप्पा खूप चांगल्या पद्धतीने अचूक पाहायला मिळतोय त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चुकी करण्याचा प्रयत्न करत नाहीये बॉलिंग मार्क पद्धतीचं नाव पाहायला मिळतं आकाश टीम आकाशीकडनं 44 धावा बनवायच्या होत्या पहिल्या षटकामध्ये 17 आल्या त्यानंतर व्हाईट बॉल लवली बॅक टू बॅक 2 बॉल इज अ डॉट परफेक्ट यावली मात्र लाईन ऑफ पाहायला मिळतीये चांगली गोलंदाजी यावली हाताळली जातीये मैदानात शात मध्ये प्रेक्षकांच्या माहिती करता आज मात्र 31 डिसेंबर सर्वांना माहिती हा कोणता दिवस 30+ आहे ती स्पेशल स्पर्धा पाहतोय आणि खूप चांगल्या पद्धती स्पर्धेच्या 40 साईडनं प्रेक्षक राजा तुम्हाला मात्र पाहायला मिळतो एकच मात्र गाजा वाजा हा माझा प्रेक्षक राजा व्हाईट बॉल खराब गोलंदाजी टीम आकाशीच्या आकाशकडनं होतीये आणि धावसंख्या तेवढ्याच वेगाने वाढतीये टेवरी संघ दीपेश मोती जाऊन बसते फलकावरती ती मात्र 21 धावसंख्येवरती गणपत सत्वी ते सर्व मात्र लहान मुले ज्यांना बॉन्डीवटी पाठवा तुम्हाला देखील विनंती आहे स्पर्धेच्या माध्यमातून 28, 29, 30 आणि 31 डिसेंबर ही स्पर्धा मात्र या विभागातील पाहतोय यावरली वाट वेट सरळ चेंडूला फेकून देतोय याचा बी याचा हाय A1 क्वालिटी टिवरीचा हा ब्रँड सरळ मात्र 6 धावा उद्याचा पत्र एक दिवस त्यानंतर मात्र योगेश पाटील यांची टुर्नामेंट येते सकाळ दिल्लीत प्रत्येकाच्या कानावरती आमचं वाक्य पडलं की 2, 3, 4 आणि 5 जानेवारी ही स्पर्धा मात्र अकोलीचं मैदान पहिल्या दिवसामध्ये नवदीप संघ दुसऱ्या दिवसामध्ये आमंत्रित आणि पहिलं तर 4 आणि 5 तारखेला एकगाव ओपन स्पर्धा योगराज पाटील यांची स्पर्धा जीसीसी अकोलीचं मैदान मित्रांनो प्रवेश करताना की योगेश पाटील देखील स्पर्धेमध्ये दाखल आहेत धावसंख्या फलकावरती 28 षटक क्रमांक 2 बॉलिंग क्रमांकावरती पाहायला मिळतोय धावसंख्या फलकावरती 28 मध्ये पाहायला मिळते 44 धावा बनवायच्या होत्या आतापर्यंत मात्र विकेटच्या शोधात टीमात आगाशी विकेट मात्र प्राप्त करू शकले एका साईडनं मात्र स्पीड पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीने साकारली आहे दोन प्रकाश आणि प्रसादनं यावेळी चेंडू हव्यामध्ये शेवटी उंची तेवढी लांबी मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन बसते फक्त 2 धावा मिळतील धावांमध्ये अधिक काय मिळणार नाहीये आणि या 2 धावांनी स्कोर कार्ड 30 रन्स 14 धावा इथनं मात्र जिंकण्याकरता टीम मध्ये टिवरीला दीपेश मोती 14 धावा 30 रन्स ऑन कार्ड 7 चेंडू आणि 14 धावा चेंडू मागे 2 ची सरासरी यानंतर पाहायला मिळेल टीम आगाशी धावसंख्या खूप चांगल्या पद्धतीने विकेट प्राप्त करू शकली नाहीये अजूनही मॅच मात्र ऑन आहे कारण एका साईडनं क्वालिटी पाहतात क्रिकेटची एका साईडनं विरार वर्ण आगाशी एका साईडनं मात्र पालघर आणि बोईसर वर्ण टिवरी तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाजी आता 6 चेंडू 14 बनवायच्यात मॅच संपली नाहीये धावसंख्या फलकावरती 30 44 धावांचं लक्ष यानंतर मात्र अरणारे धर्मरू प्रतिष्ठान चांदी ग्रुप हेमेंद्र घरत आणि निलेश दादा मडवी यांच्या संकल्पनेने टीम अरणारे स्पर्धेत दाखल झाली आहे आणि त्यांच्या विरोधात पाहिलं तर टीम वडगर मात्र प्रेक्षकांना पाहण्याचा योग होता की प्रशांत घरत मैदान शात मध्ये येईल का मात्र थोडस लेट प्रशांत घरत स्पर्धेमध्ये दाखल होईल 2 ते 4 वर्षामध्ये खेळाडू अक्षरशः मात्र आपल्या वत्स्य विभागामधनं जर पाहिलं तर सर्जा कटार आणि त्यात आयपीएल स्पर्धेमध्ये पोहोचतोय कमी वर्षामध्ये कमी वयामध्ये या खेळाडूंनी आपला प्रवास केला क्रिकेट विश्वामध्ये तो प्रशांत घरत थोड्याच वेळात स्पर्धेमध्ये दाखल होईल मित्रांनो त्या जवळ तर मॅचच्या दिशेनं नवीन गोलंदाज आपल्या बॉलिंग कमाकवरती येतोय 6 चेंडू आणि बनवायच्या त्या मात्र 14 टिवरी चौदा आगाशी बॉलिंग कमाकवरती आहे गोलंदाज
सिद्धू बॉलिंग मार्क पडती आहे. स्ट्राईकला आहे फलंदाज प्रकाश. यमन जोडी मैदान मध्ये असताना 18% 90% काम करते. वाली फुल लेनचा बॉल परफेक्ट. थोडस चेंडूला मात्र फिरवलं गेलं हलक्या हाताने पाहायला मिळालं. टर्न केलंय बॉलला ॲज अ डॉट बॉल. गेम अजूनही मात्र ऑन झाली आहे. 5 चेंडू आणि 14 धावा. यावली वाईट बॉल. धावसंख्या 31. 5-13 धावसंख्या फलकावरती. क्रिकेट मात्र खूप पाहू शकाल. शेड्यूल यावेळी मात्र पुरुष पाळमध्ये कलेक्ट झाला बॉल. धाव नाही आहे. जेव्हा तुम्ही पाहू शकाल की अंतरच्या क्रिकेटने दर्शवलंय जेव्हा चेंडू मात्र करेक्ट होईल त्यानंतर धाव नसेल. चेंडू स्टॉप असेल कुठल्याही प्रकारचा स्ट्राईक देखील रोटेट नसेल. स्कोर कार्ड फलकावरती पाहायला मिळतोय 31 या धावसंख्येवरती. 4 चेंडू अजूनही मात्र बनवायचे तर पहिलं तर 13 धावा. थोडस मात्र प्रेशर करतोय दबाव पाहायला मिळतोय तो मात्र नक्कीच सिद्धेश कडनं. सिद्धू त्याचं नाव आहे प्रकाशच्या विरोधात. यावेळी चांगला फटका सरळ मात्र आमच्या स्वागताला बॉलला पाठवलाय. झेल होईल का कॅरी मात्र वॉटर फील्ड मात्र झेल इज अ ड्रॉप. एकच धाव. पण मॅच थांबवायची आहे. हा चेंडू चेक केला जाईल कारण चांगली मॅच आहे. कारण सीमा इथं दिसत नव्हती कारण पट्टा आहे तिथं. सेफ आहे. 6 धावा नाहीत. मॅच स्टार्ट. 21 धाव. धावसंख्या फलकावरती 32. पहिला चेंडू डॉट व्हाईट डॉट सिंगल. 3 चेंडू आणि 12 मध्ये पाहतोय. आणि बहिणा देखील आपण पाहिला तर 12. त्यावली मात्र प्रसाद ऑन स्ट्राईक. फक्त पाहू शकाल की ज्या ठिकाणी सिंगलचा प्रयत्न दुसरा विकेट पाहायला मिळणार नाही. मात्र फेकीपर्यंत 2 धावा. गुड रनिंग. तर 2 चेंडू आणि बनवायच्या 10. शेवटच्या षटकामध्ये मार्क ठरल्या गेल्या. यावेळी चांगला स्ट्रोक सरळ पिकअप न उडवलाय बॉलला. मॅच अजूनही संपली नाहीये. क्रिकेट अजून संपलं नाहीये. गेम इज नॉट ओव्हर पाहायला मिळतंय कारण अजून मॅच संपली नाहीये. एका साईडला टीम टिवरीकर देखील हार मानण्याकडे तयार नाहीयेत. या पाहू शकाल ब्रँडी स्टोक सरळ मात्र 6 धावा. आता 1 मध्ये बनवायच्या 4. यावेळी मात्र सिद्धूवरती अटॅक केला. वेट अँड वॉच करणं ऑन विथ फायर मिस्टर प्रसाद मॅन फ्रॉम टिवरीचा खेळाडू मैदान 7 मध्ये मॅच ऑन करतोय. आकाशीच्या विरोधात टिवरी एक जबरदस्त मॅच मात्र डोळ्यातील पारणं फेटणार पाहायला मिळते मैदान 7 मध्ये. ग्रामीण टेनिस विभागातील दिग्गज कोणी पन्नू पाहू शकते. यानंतर मात्र अर्नाले च्या विरोधात पाहिलं तर वडघर यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच. 1 चेंडू आणि 4 धावा. कंपल्सरी रन चेसिंग आहे. मैदान 7 पाहायला शकाल. क्रीडागारामध्ये थोडीशी धुमाकूळ करती आहे. प्रेक्षकांमध्ये मॅच पाहू शकाल. 1 चेंडू. यावेळी मात्र सिंगल दुसरा पाहू शकाल. रन चेसिंग कंपल्सरी असताना
2 सव्वा याहून मात्र जास्ती काही मिळणार नाहीये. थोडंसं मात्र बॅड लक आणि हार्ड लक टीम टिवरी खूप दूरचा प्रवास केला होता प्रतापदा. मात्र नक्कीच क्रिकेट आहे. नेहमीच म्हणतो की भविष्यामध्ये बॅडपॅचे दिवस येत राहतात. मात्र कुठेतरी मनावरती कंट्रोल करा. नक्की नेक्स्ट प्रवेश नेक्स्ट प्रतिक्रिया तुम्हाला शुभेच्छा असतील. एक चांगला खेळ तुमच्याकडनं मात्र पाहायला मिळाला.